जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. ते मी तुम्हाला म्हणतोय की एक स्पेशल व्लॉग टाकणार आहे. त्या आधी एक मला संधी भेटली, मग आम्ही आता चाललोय मुंबईला. मी आणि माझी बहीण आहे, आम्ही दोघं जण चाललोय मुंबईला. कारण आपल्या इंडियाची फायनल आहे, लेडीज कॅटेगरीवाली नाही का ती. तर त्याच्यामध्ये आता इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकेची मॅच आहे, फायनल आहे. तर जरा असा सेमीफायनलला तेवढी मजा आली, तर म्हणलं आता फायनलला पण जावं. असं एकदम काय म्हणतात त्याला, अटीतटीचा सामना होणार आहे आणि खूप दिवसानंतर चाललोय. तर म्हणलं आता जाता मस्त ब्लॉग शूट करावा आणि थोडंसं पुढच्या ब्लॉग बद्दल पण थोडी हिंट देऊन ठेवतोय ह्या ब्लॉग मध्ये. तर आत्ता निघालोय, 3 वाजता मॅच चालू होणार आहे. 1 वाजलेत, पुण्यातच आहे आम्ही आता. स्पीडमध्ये गाडी इथं आणणार आहे. तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओ. बघता 2 वाजता झाले, आम्ही एवढ्या स्पीडमध्ये गाडी पळवतोय. आता मला वाटतं पप्पांना 100% 2-3 तरी फाईन जातीलच, जे स्पीडचे आहेत ना मुंबई एक्सप्रेसला हायवेला ते. आता आम्ही लोणावळ्याच्या जवळ पोहोचलेलो आहे. आणि सांगायची गोष्ट अशी की 3ला मॅच चालू होणार आहे. आम्ही चाललो ना जी मॅच बघायला, ही मला मागे आंघोळ झालं विचारते मॅच कोणाची आज. इथून सुरुवात आहे, इथून इंडियाचे हे माहिती होतं, पण अपोजिट कोणी हेच माहित नव्हतं मॅडमला. म्हणजे इथून सुरुवात आहे, विचार करा. आता तुम्हाला खरं सांगायला गेलं ना, माझा मामा आहे ना, तो मुंबईचा कोण आहे का, डीसीपी आहे. नाही प्रमोशन झालं, हिला तर काहीच माहित नसतं. ठीक आहे, डीसीपी आहे. आणि त्याला आता ते नवी मुंबईला मॅच आहे, तर त्याच्यात अंडरमध्ये यायची. तर त्याला येतात नाही का VIP पासेस वगैरे. तर त्याचा फोन आला की मला नाही जमणार आहे, तर तुम्ही जावा. फोर्स केला आम्ही, पण मग म्हणलं ठीक आहे चल जाऊ. आणि मग सकाळी उठून मला म्हणते कोण आहे, मग कोणाची टीम आहे, काय आहे, 2020 का 50 ओव्हरची. मग इथून आमची सुरुवात झाली. पण ऍक्च्युली मॅच आता 50 ओव्हरची असल्यामुळं ती जवळपास 7-8 तास तरी आरामात जाणार आहे. आणि बघू आता कसं काय होतंय. मेन्सची असते तरी कसं लहानपणापासून बघत आलोय त्यांना, त्यामुळे एक वेगळा उत्साह म्हणू शकतो, किंवा एक असतं ना जोश, चिअरअप करणं. आता फिमेलची म्हणल्यावर कसं थोडंसं मला पण लिमिटेड हेच माहिती आहेत त्यांचे. आणि त्यामुळे बघू आता रील्स वर बघायचं आणि त्याच्यावर प्रेडिक्शन करायचं की हा बापरे टफ झाले. हा ते मी पण पाहिले ते. पण आता काय जसं वय वाढत गेलं ना, आधी लहानपणी आमच्या घरात आम्ही लय बघायचो. लय क्रिकेट म्हणजे भाई नेक्स्ट लेवल विषय असायचा क्रिकेटचा आमच्या घरात. की आमचे पप्पा आहेत ना, थांबा आता बघतात काळा होईल, मी दिसायचं नाही. हे दिसतंय तरी दिसतंय थोडा, मी उजेड पडलाय चेहऱ्यावर माझ्या. कसं लहानपणापासून गोर असलं ना की असं होतं बरं का मला. काय पण आमचे पप्पा फक्त घरातून एन्जॉय करतात. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं घरात जे बघायला भेटणार आहे ते तिथं बघायला भेटणार नाही. क्लोज व्ह्यू, एकदम क्लोज अप, तिथं काहीच नसणार आहे. ओ माय गॉड. तिथं आता मामाचा फोन होता, तुम्हाला लवकर जरा असं जसं नाही का, कुठं ऍड्रेस सांगितलं तर उतरायचंय. तर मी सांगत होतो लहानाचं मोठं आम्ही नाही का, असं झालंय की जवळ पप्पांच्या हातात रिमोट असेल तेव्हा आम्हाला आवडू नाही तर ना आवडू, आम्हाला मॅचच बघायला व्हायचे. टीव्हीला एकच चॅनल असायचं. हा आता पण आहे, पण आता थोडे पप्पा कसं जरा शेअर तवा नाही का जवानीमध्ये होते, त्यामुळे जास्त शेअर होते, त्यामुळे कोणाचं ऐकायचं नाही. आता आमची मम्मी 6वा शेअर झाली, त्यामुळे मम्मीच थोडं ऐकावं लागतं. थोडं नाही का बिग बॉस बघायचं, मग ऍड लागली की परत मग इकडे आपलं मॅच लावायचं असं. आणि लिटरली तुम्हाला सांगतो, मॅचचं वेळ माझ्या बाप्पांना असं आहे की तुमच्या घरात पण असं. इंडियाची मॅच जरी नसली, IPL जरी नसली, वेस्ट इंडिज बांगलादेशची मॅच चालू असेल, भले ती टेस्ट असू द्या, ती बघत बसतात पप्पा. आणि कंपनीत आता ह्यांना माहित नसेल, कंपनीत मी असतो ना पप्पा वगैरे आहे, तर त्यांच्याकडे 2 फोन आहेत. एक फोन मध्ये कंटिन्यू नाही का लाईव्ह स्कोर बघत बसतात. नो मॅटर व्हॉट, कुठली पण मॅच असू दे, पप्पांचं असं असतं की मला बघायचं ते स्कोर तरी बघत बसतात. गाडीत चालले तरी FM रेडिओला काहीतरी लावणार, मॅचचं अपडेट बघत बसणार. पण असे डेंजर आमचे पप्पा. त्यामुळे मॅच लहानपणी होती, म्हणजे आवड होती खूप इंडियाची. पण कसं थोडं वय वाढत गेलं आपलं, तर थोडंसं जरा नाही का ते बाकीच्या गोष्टी पण आयुष्यात आल्या, त्यामुळं थोडं मॅचवरचं आमचं थोडं असं हे झालं. नाही तर आधी खरं सांगू का, पप्पांमुळे एवढे मॅच बघितल्यानंतर इंटरेस्टच गेला परत. आता मग आमची म्हणतात ना एक मस्ती जिरली, तसं झालंय आमचं. त्यामुळे आता मॅच बघायला पण आजची पण चाललोय, आहे इंटरेस्ट. पण असं आधीसारखं जातं ना मॅच असं मला आता थोडा कमी आहे आमच्यामध्ये. सो तसं आहे. आणि राहिली गोष्ट, चालवते गाडीला ऑटो ब्रेकिंग आहे. अरे बापरे, बरं झालं तुम्हाला काहीच. मी आता गाडी थांबली ना, तुम्हाला मागं उतरून दाखवतो.
असला काल एक किस्सा झालाय, गाडी असती ठोकली ना घाण. मी नेमकं चाकणला गेलतो आणि तिकडे गेल्यानंतर कंपनीवर चाललो होतो. मागून एक जण टू व्हीलरवाला जोरात ठपक्यात ठोकला. तो टू व्हीलरवाला आहे तर एवढं काय बोललो नाही. गेलं थोडं पुढे जाऊन म्हणलं चेक करावं. बघतोय गाडीचा एवढं उदास करून टाकलंय गाडीला, एवढं की अपेक्षापेक्षा जास्त माझ्या अपेक्षा भंग झाल्या ते बघितल्यानंतर. तर मित्रांनो फायनली आपण स्टेडियममध्ये पोहोचलेलो आहोत आणि वेळ लागला आम्हाला. पाऊस पण चालू होता, पावसाने थोडं डिले झालं आहे मॅच. आय होप तुम्हाला आवाज येत असेल. तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो. थोडंसं आम्हाला जरा चांगले तिकीट्स भेटलेत नाही का, चांगलेवाले. तर व्ह्यू दाखवतो तुम्हाला कुठून बघतोय, आय मीन काय बघतोय. खूप मजा येणार नेक्स्ट लेवल, कारण सिटिंग अरेंजमेंट पण असली भारी भेटली ना आम्हाला की जेणेकरून प्रॉपर मॅच बघायला एक वेगळाच फील आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा असा व्ह्यू आहे, इथून सगळं अख्खं असं दिसतंय. आणि हे जे दिसतं ते इकडे एक आपल्या प्लेअरचं ते बसायचं आहे आणि या साईडला एक दुसरं. आणि इथून हे इंटरेस्ट आणि ही ट्रॉफी बघायचं दिसते का ट्रॉफी. आता इकडे टॉस चालू आहे, 4:30 वाजून गेले तेव्हा टॉस चालू आहे. इकडे गणपती बाप्पा मोरयाचे नारे चालू आहेत. बघा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे बघा. वर्ल्ड कपला त्यांनी पण हजेरी लावलेली आणि हा जो क्राऊड इकडे सगळा ओरडतो सगळा त्यांच्यासाठी ओरडतो. कशी हवा बाई, एका अख्खा गाजून बसलेला माणूस आहे. आपलं राष्ट्रगीत वगैरे सगळं झालेलं आहे, सगळी सेरेमनी झाली आणि आता पहिला बॉल टाकण्यात येणार आहे. बेकार क्राऊड आला आणि एकदम नेक्स्ट लेवल क्रेज आहे. मला वाटलं पण नव्हतं की एवढे लोक असले इथं. पण फुल गणपती बाप्पा मोरया भारत माता की जे याच्यावर सगळ्यांचा फोकस चालू आहे. आता इथून आता मस्तपैकी चालू होणार आहे, पहिला बॉल पडणार आहे. मला दाखवतो पहिला बॉल पण आता वेगळीच लय भारी बिल्डिंग आहे, लय म्हणजे लय. ओव्हर झाले, 40 ओव्हर झाले, 230 रन झालेत. स्टार्टिंगला मजा आली, आता जरा थंडावल्यात दिवशी. थोडं निवांत खेळायला चालू आहे. अराऊंड 300 350पर्यंत स्कोर जायला अशी अपेक्षा आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, आम्ही जिथं बसलो आहे आता वर त्याच्या एक्झॅक्ट खाली नाही का सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा बसले. सो बघू जर खाली गेलो भेटलं तर ते ब्लॉगमध्ये टाकल. मजा येते. इकडं 5 मिनटं पण लोक शांत बसत नाही, प्रत्येक बॉलला टाळ्या वाजवतात आणि फुल एन्जॉय चालू. एन्जॉय नेक्स्ट लेवल. ती मागं बसले इकडं आमचे सगळे घरचे पण म्हणजे मामा मामी नाही का ते पण आले, त्यामुळे ते मागं बसले. आणि आमचं जे लोकेशन आहे ते तुम्हाला थोडं दाखवतो, जरा चांगलं भारी लोकेशन आहे. तुला आता काय सांगू, मालक कसं होतं हात कर त्याला ना, हात कर हा व्हिडिओ टाकतो इकडे हात कर. हे विचार मला बघायचं जवळ मालक कसं होता. हा आणि मित्रांनो पहिली विकेट पण पडलेली आता, मस्त रनआउट झालेलं आहे. आणि शेवटची पण विकेट पडलेली आहे ना, एक विकेट राहिली फक्त. अशा पद्धतीने लास्ट विकेट बाकी एवढी पडली, संपला कार्यक्रम. मस्त आता एन्जॉय. फायनली कितीतरी वर्षानंतर आपण लेडीज सेक्शनमध्ये भारी वाटतं.
सेलिब्रेशन झालेले. आता आम्ही निघणार आहे डायरेक्ट घरी. आता मामा वगैरे खाली असेल आणि इकडं अजून सेलिब्रेशन चालू आहे बाकीचं. चला मित्रांनो, आमची गाडी इकडे आता. आमच्या मामा तिरुपती मामा आता आहे नवी मुंबईला पोलीस पोस्ट खात्यामध्ये खूप मोठे याच्यावर आहे. यांच्या एका फोनवर आम्ही इकडे आलो आहे आणि आज जे काय आम्ही सगळं बघितलं तर मामा होतं म्हणून आम्ही सगळं तिथं होतं. आता आम्ही 1:30 वाजलेत. आता इथून डायरेक्ट निघणार पुण्याला. पण त्याआधी मला वाटतं रोहित जाधवला आपण भेटणार आहोत. त्याची जरा रिॲक्शन जाणून घेऊ, कारण तो लय वेळ झाला मला म्हणत होता मला पण तिकडे घ्यायचं आहे, मला पण तिकडे घ्यायचं आहे. पण काय तिकडे लिमिटेड पास होते त्यामुळं काय त्याला जमलं नाही. तो तिकडे करतेच बसतेला. आता ते जरा जळू मस्त पैकी. इकडं आता गाडी पण मागं मस्त लाल दिव्याची गाडी आणि इथून आता माझ्या गाडीपासून जाऊन तिथून उतरून निघू. अरे क्वालिटी मॅच झाली राव. पैसा बसून डायरेक्ट काम पच्चीस वरती मस्त होतो तू. अभिनंदन तुम्हारे नीचे भाई. नाही असं नको, असं कॉन्ट्रोवर्शियल डायरेक्ट. पण भाई तू रोहित शर्माला लय जवळून पाहिलं. अरे मला फोन मध्ये ना असं अरे तुला आम्ही स्पेशल मला मी तुला फोन करायचो 5-5 मिनिटाला भाई. रोहित शर्मा ऋषी कानेकर. रोहित शर्मा इन द स्टाईल ऋषी कानेकर. अरे बापरे, आलं बरं आलं. पुढचा व्हिडिओ हवा रोहित शर्मा ऋषी कानेकर. अरे बाप कधी व्हिडिओ क्वालिटी विषय करून टाकलाय. हे मी टाकणार थोड्या वेळाने. हे पण भारी आले. स्पॉटेड कशी होती आपली. अरे सीन काय झालं मेन मुद्दा म्हणजे आम्हाला तिकीट वगैरे काही नव्हतं. हा मॅचला येणार नव्हता काही. त्याला तिकीट नव्हतं. त्याला झेंडर पास मिळाले आणि हा आला. झेंडर पास नाही मिळाले मला. मामाचा फोन आला ये म्हणून मी आलो आणि आम्हाला तिकीट नाही दिलं. डायरेक्ट आम्हाला इंटरव्ह्यू दिली. हो हे नाहीच हे असं पाहिजे. हे टाक बरं व्हायचं. हा हे भारी वाटतं. रोहित भाई वर मी स्पॉटेड सांगतो. आणि असं ते की ज्या पासवर बसला होता जे तिकीट होतं त्याची कॉस्ट इतकी होती ना, इतकी होती एक iPhone 17 Pro येऊन जाईल आणि त्याला ते झेंड्यावर आलं होतं. अरे झेंड्यावर नाही. तुम्हाला काय यांना माहिती मी सांगितलं पाहिजे. मामा दाखवलं ना त्याने मला फोन केला. त्यात आमचा भाऊ मला म्हणत होता मला घेऊन चल. असं होतं काय आलं. माझे तिकीट काढले गेले होते पण मला तिकीटच आले नव्हते आणि मला भीती की मला एकदा RCBच्या मॅचला डच्चू बसला होता. अशीच बाहेरून काढली. तेवढंच बाहेरून बाई फोनवर बघत बसला होता. आज पण बसतो का काय असं मला. हे आता फुटेज मी सगळेच असं मी वाटतं मीच टाकतो पोस्ट करतो. आज मला तिकीट मिळाले. मला आज पहिल्यांदा असं झालं की मला आधी इंटरेस्ट नव्हतं मॅच मध्ये. काय बोर होणार आहे. पण मॅच जिंकली भाई. असलं भारी वाटतं ना. पहिल्यांदा मी 2-3 दिवस आलो. त्यात पहिल्यांदा असं झालं की पैसा वसूल. मी दिलेच नाही ते पैसे वसूल. तुझे पण पैसे वसूल. मी तर ब्लॅकने तिकीट घेतलं. आम्ही ब्लॅकने तिकीट घेतलेलं. ब्लॅकने मला इतका आनंद झाला की मी मोटिवेट करत होतो. याला केलं की 12 वर्षांनी इंडियात वर्ल्ड कप होतो. दर 4 वर्षांनी होतो. इंडिया फायनलला गेली. जर आपण कप जिंकलो तर आपल्या पोरं बाळांना सांगायला नाही की हा वुमेनचा कप जिंकताना आम्ही तिथे होतो. नाही काहीच तुम्हाला सांगतो. आज एवढी गर्दी होती ना. गर्दी लय मजा आली. फक्त नाही का दररोज अशीच गर्दी पाहिजे. सिटिंग अरेंजमेंट वरच पाहिजे मग मजा येईल. तर मागच्या तिथं असं बसलं की शटरच्या हादरीत लागते. फुल टाकलं लागते. अरे काय विषय भाई. ते तिकीट महाग राहतं पण मजा आली. मजा आली फुल ऑन मजा. आता रोहित जाणार आहे नाशिकला. मी जाणार आहे पुण्याला. तो भेटूयात. थँक्यू सो मच ब्लॉग बघितल्याबद्दल. आभारी आहे. चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.